दरम्यान लोकभवनमध्ये आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर उपस्थित आहेत। तिथं नेमकं काय घडतंय जाणून घेऊया, त्यासाठी तिथं थेट जाऊया आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडे। देवेंद्र, लोकभवनमध्ये राष्ट्रवादीचे नेते दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे असं कळतंय, काय काय घडतंय तिथं? हेमाली, लोकभवनमध्ये या शपथविधीची पूर्ण तयारी पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते। काही वेळामध्येच सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी जो आहे तो याच लोकभवनमधील या सभागृहामध्ये पार पडणार आहे। त्या दृष्टीने सर्व प्रकारची तयारी पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते। राष्ट्रवादीची सर्व नेते मंडळी असतील, आमदार असतील, ते आता दाखल नक्की देवेंद्र असेच संपर्कात रहा। सुनेत्रा पवार यांचा ताफा सुद्धा दिसतो आहे आपल्याला, काही वेळातच त्या लोकभवनमध्ये दाखल होतील, काही वेळातच त्यांचा हा शपथविधी पार पडणार आहे। त्यासाठी राष्ट्रवादीचे नेते सुद्धा हळूहळू दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यांचा ताफा आपण पाहतो आहोत सुनेत्रा पवार यांचा। याचबाबत अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर उपस्थित आहेत। देवेंद्र, सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे ते राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार या शपथ घेणार आहेत, त्याकडे ही शपथ घेतल्यानंतर त्या पत्रकार परिषद घेण्याची ही शक्यता बोलून दाखवली जाते, त्याबद्दल काय अधिक माहिती मिळते? अगदी बरोबर आहे हेमाली, राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा शपथविधी जो आहे तो थोड्याच वेळात लोकभवनमधल्या या सभागृहामध्ये पार पडणार आहे। जसं मी मगाशी सांगितलं की या ठिकाणची सर्व प्रकारची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। सर्व राष्ट्रवादीची नेते मंडळी जी आहेत ती दाखल झालेली आहेत आणि काही वेळामध्ये या सगळ्या शपथविधीला सुरू होणार आहे। हा शपथविधी पार पडल्यानंतर सुनेत्रा पवार जे आहेत त्या माध्यमांना संबोधित देखील करतील अशा पद्धतीची माहिती आहे। सकाळपासूनच वेगवान घडामोडी ज्या आहेत त्या राजकीयदृष्ट्या घडताना आपल्याला पाहायला मिळतात आहे। जसं मी मगाशी सांगितलं की सुनेत्रा पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नेते मंडळींची देवगिरी निवासस्थानी पहिल्यांदा बैठक झाली, त्यानंतर विधिमंडळामध्ये बैठक झाली, तिथे त्यांना गटनेतेपदी पक्षाच्या नेमणूक करण्यात आली आणि आता काही वेळामध्येच त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे ती या सभागृहामध्ये पार पडणार आहे। त्या दृष्टीने सर्व प्रकारची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। अवघ्या काही वेळामध्ये या ठिकाणची सगळी तयारी जी आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे। त्या दृष्टीने आपण बघतो की आता प्रशासन देखील सज्ज आहे आणि काही वेळामध्येच हा सगळा शपथविधीचा सोहळा जो आहे तो त्याची सुरुवात होणार आहे। असे संपर्कात राहा देवेंद्र। आपण पाहतो आहोत ही दोन दृश्य आहेत, लोकभवनमध्ये हळूहळू राष्ट्रवादीच्या नेत्यांना यायला सुरुवात झालेली, नरहरी झिरवळ तिथं दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री सुद्धा लोकभवनकडे रवाना झाले होते, तर सुनेत्रा पवार यांचा सुद्धा ताफा लोकभवनकडे येताना दिसतो आहे। त्या आज काही वेळातच लोकभवनमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। शपथविधीसाठी नेते आणि मंत्री दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। शरद पवार मात्र सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला जाणार नाही आहेत। आज सकाळीच त्यांनी आपल्याला या शपथविधीबद्दल काहीही माहिती नाही असं पत्रकार परिषदेतून थेट सांगितलं आणि आपली नाराजी बोलून दाखवली। आता थोड्याच वेळात सुनेत्रा पवारांचा हा शपथविधी होतो आहे, त्या शपथविधीसाठी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री देखील काही वेळापूर्वीच रवाना झालेले आहेत, तर सुनेत्रा पवार यांचा सुद्धा ताफा लोकभवनकडेच्या आसपास आलेला आहे। त्यामुळे थोड्याच वेळात सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। याच लोकभवनमध्ये 13 महिने 26 दिवसांपूर्वी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती आणि त्यानंतर आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। अजित पवार यांच्या निधनानंतर आता सुनेत्रा पवार यांच्याकडेच त्यांचा वारसा सोपवण्याचा निर्णय राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सर्व नेत्यांनी आमदारांनी एकमतानं घेतलेला आहे। दुपारीच 2 वाजण्याच्या सुमारास त्यांची बैठक पार पडली आणि या बैठकीत म्हणून सुनेत्रा पवार यांच्या प्रस्तावावर एकमतानं मंजुरी दर्शवण्यात आली होती। दरम्यान लोकभवनमध्ये सध्या मंत्री आणि नेते दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। आपण याबाबत अधिक चर्चा करत आहोत, माहिती घेत आहोत आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून। देवेंद्र, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते मंत्री दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे, मात्र या शपथविधीसाठी शरद पवार गटाकडून कुणी आलेला आहे का किंवा येणार आहे का, याबद्दल काही माहिती? हेमाली, लोकभवनमध्ये सर्व प्रकारची तयारी पूर्ण
राष्ट्रवादी अजित पवार गटाची नेते मंडळी, आमदार असतील, मंत्री असतील, ते आता दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र शरद पवार किंवा त्यांच्या संबंधित शरद पवार यांच्या गटाची नेते मंडळी उपस्थित राहणार का याबाबत साशंकता आहे. कारण आज सकाळीच शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यामध्ये त्यांनी जाहीर केलं होतं की सुनेत्रा पवार जर आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत असतील तर त्याची आपल्याला कुठल्याही प्रकारची कल्पना नाही आहे. शिवाय शरद पवार यांच्या पक्षाशी संबंधित किंवा पवार कुटुंबाशी संबंधित सर्व जी प्रमुख इतर नेते मंडळी आहेत ती बारामतीमध्येच असल्याची अद्याप देखील माहिती आहे. त्यामुळे आपण बघतोय की राष्ट्रवादी अजित पवार गटाची सर्व नेते मंडळी जी आहेत ती दाखल झालेली आहेत. आपण थेट दृश्यामध्ये बघितलं तर आपल्याला भाजपचे नेते मंत्री आशिष शेलार देखील या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. दुपारी त्यांनी सुनेत्रा पवार यांची देवगिरी निवासस्थानी देखील भेट घेतली होती आणि आपण बघतो की एकच लगबग जी आहे ती या ठिकाणी शपथविधीची सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे शरद पवार यांच्या गटातील लोक या ठिकाणी उपस्थित राहण्याची शक्यता कमीच आहे. राष्ट्रवादीची इतर जी नेते मंडळी आहेत ती या ठिकाणी दाखल झालेली आहेत. तयारी सर्व प्रकारची पूर्ण झालेली आहे. त्यामुळे राज्याला पहिल्या उपमुख्यमंत्री त्या महिला ज्या आहेत त्या मिळणार आहेत आणि त्यांच्या शपथविधीची तयारी जी आहे ती सध्या या ठिकाणी पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते. असे संपर्कात रहा देवेंद्र. आपण आणखी एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. काही वेळापूर्वीच आशिष शेलार यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. सुनेत्रा पवार आणि जय पवारांची त्यांनी सांत्वनपर भेट घेतली देवगिरी बंगल्यावर. आणि आशिष शेलार हे लोकभवनमध्ये सुद्धा अगदी काही क्षणांपूर्वीच दाखल झालेले आहेत. लोकभवनमध्ये आता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. उपमुख्यमंत्री म्हणून त्या शपथ घेणार आहेत आणि या शपथविधीसाठी नेते आणि मंत्री दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. देवेंद्र यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया. देवेंद्र, आतापर्यंत कोण कोण लोकभवनमध्ये दाखल झालेले आहे? मुख्यमंत्री दाखल झालेले आहेत का? कारण काही वेळापूर्वीच ते लोकभवनकडे रवाना झाले होते. हेमाली, अगदी काही वेळामध्येच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या लोकभवनच्या सभागृहामध्ये दाखल होतील अशा पद्धतीची माहिती आहे. आपण बघितलं तर भाजपचे नेते आशिष शेलार त्याबाबत राष्ट्रवादीचे इतर आमदार आणि मंत्री जे आहेत ते या सभागृहामध्ये दाखल झालेले आहेत. काही वेळामध्ये सुनेत्रा पवार देखील या ठिकाणी दाखल होतील. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील आणि त्याची सर्व प्रकारची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे. सर्व नेते मंडळी जी आहेत ती या ठिकाणी आता उपस्थित राहायला सुरुवात झालेली आहे. प्रशासकीय मंडळी जी आहेत त्यांनी सर्व प्रकारची तयारी जी आहे ती या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे अगदी काही वेळामध्येच या सगळ्या शपथविधीच्या सोहळ्याला सुरुवात होईल. नक्कीच विधिमंडळ लोकभवनमध्ये सध्या ही सगळी लगबग पाहायला मिळते आहे. सगळे नेते मंत्री दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. नरहरी झिरवाळ काही वेळापूर्वीच दाखल झाले होते. तसंच आशिष शेलार देखील दाखल झालेले आहेत. तर लोकभवनमध्ये इतरही मंत्री आणि नेते दाखल होत आहेत. संध्याकाळी काही वेळातच सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडणार आहे आणि यासाठीच सगळेजण दाखल होत आहेत. थोड्याच वेळात हा शपथविधी होईल. तत्पूर्वी आज दुपारी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली एकमतानं राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीमध्ये. नंतर राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी, महत्त्वाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन गटनेते निवडीचं पत्र त्यांना सोपवलं. आपण पाहतो आहोत विधान परिषद उपसभापती नीलम गोरे या देखील लोकभवनमध्ये दाखल झालेले आहेत या शपथविधीसाठी. हळूहळू सगळे मंत्री आणि नेते दाखल होऊ लागलेले आहेत. भाजपचे नेते तसंच शिवसेनेचे नेते आणि मंत्री सुद्धा दाखल होऊ लागलेले आहेत लोकभवनमध्ये या शपथविधीसाठी. काही वेळातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दाखल होतील. लोकभवनमध्ये शपथविधी सोहळा हा पार पडतो आहे जवळपास 13 महिने 26 दिवसानंतर. 5 डिसेंबर 2000 5 डिसेंबर 2024 रोजी उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली होती आणि आता सुनेत्रा पवार या शपथ घेणार आहेत उपमुख्यमंत्री म्हणून. पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत त्या राज्याच्या. तत्पूर्वी आज दिवसभरात महत्त्वाची घडामोड ती म्हणजे राष्ट्रवादीच्या सर्व विधानसभेचे आमदार आणि विधान परिषदेच्या सदस्यांची बैठक पार पडली आणि या बैठकीत सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी एकमतानं निवड करण्यात आली. सर्व आमदारांना व्हीप बजावण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले आणि त्यानंतर त्यांच्या गटनेते निवडीचं पत्र
मुख्यमंत्र्यांना सोपवण्यात आलं। मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नावाची शिफारस राज्यपालांकडे केली उपमुख्यमंत्री म्हणून। आणि त्यानंतर आता लोकभवनमधली आपण लगबग पाहतो आहोत। लोकभवनमध्ये शपथविधी सोहळा पार पडणार आहे अगदी काही वेळातच आणि त्यासाठी सर्व नेते मंडळी मंत्री दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वीच भाजपचे मंत्री आशिष शेलार तसंच उपसभापती विधान परिषदेच्या नीलम गोरे दाखल झालेले आहेत। राष्ट्रवादीचे देखील नेते आणि आमदार दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। काही वेळातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील तिथं दाखल होतील। सुनेत्रा पवार यांचा ताफा देखील लोकभवनच्या आसपास काही वेळापूर्वीच आला होता। दरम्यान या शपथविधीला शरद पवार हे मात्र उपस्थित असणार नाहीत। आज सकाळीच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्याला या शपथविधीबद्दल काही माहिती नाही असं म्हटलं होतं आणि त्यावरूनच त्यांनी त्यांची नाराजी जाहीर केली होती। तर सुप्रिया सुळे या देखील काही वेळापूर्वीच काटेवाडीमध्ये अजित पवारांच्या आईंच्या भेटीसाठी दाखल झाल्या आणि या भेटीनंतर त्या थेट दिल्लीला जाणार आहेत। थोडक्यात त्या मुंबईत येणार नाही आहेत या शपथविधीसाठी। त्या देखील या शपथविधीला हजर राहणार नाहीत। दिल्लीमध्ये त्या थेट जातील। दिल्लीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि त्या अधिवेशनासाठी त्या थेट दिल्लीला रवाना झालेल्या आहेत। लोकभवनमधली दृश्य आपण पाहतो आहोत, लगबग पाहतो आहोत शपथविधी सोहळ्याची। अगदी काही वेळातच सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। त्यानंतर आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर तिथे लोकभवनमध्ये उपस्थित आहेत। देवेंद्र, काय काय घडतं आहे लोकभवनमध्ये? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झालेले आहेत का? सुनेत्रा पवार या लोकभवनमध्ये दाखल झालेले आहेत का? काही माहिती? हेमाली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचसोबत राज्यपाल आणि राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या अगदी काही वेळामध्येच लोकभवनमधल्या या सभागृहामध्ये दाखल होतील। सभागृहामध्ये शपथविधीची सर्व प्रकारची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। जसं मी मगाशी सांगितलं की राष्ट्रवादीची सर्व नेते मंडळी जी आहे ती या सभागृहामध्ये आता उपस्थित राहण्यास सुरुवात झालेली आहे। एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील आमदार नेते मंडळी ती देखील या सभागृहामध्ये दाखल झालेली आहेत। भाजपची नेते मंडळी देखील या सभागृहामध्ये दाखल झालेली आहे। प्रशासनाच्या वतीने सर्व प्रकारची तयारी जी आहे ती या आजच्या शपथविधीची पार पडलेली आहे। त्यामुळे एकच लगबग जी आहे ती सध्या या सभागृहामध्ये आपल्याला शपथविधीची पार पडते। अगदी काही वेळामध्येच या सगळ्या शपथविधीला सुरुवात होणार आहे। दिवसभर अनेक घडामोडी ज्या आहेत त्या राजकीयदृष्ट्या घडताना आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत। खास करून राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये बैठक सत्र पार पडलेलं आहे। त्यानंतर या बैठक सत्रानंतर गटनेतेपदी जे आहे ते सुनेत्रा पवार यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। आता संध्याकाळच्या सुमारास आपण बघतोय की त्यांची उपमुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे ती पार पडणार आहे। त्या दृष्टीने लोकभवनमधल्या या सभागृहामध्ये सर्व प्रकारची तयारी पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच देवेंद्र, एरवी जेव्हा शपथविधी होणार असतो तेव्हा बराच गाजावाजा होत असतो, मात्र यावेळेसची परिस्थिती काहीशी वेगळी आहे। अत्यंत साधेपणानं हा शपथविधी होताना दिसतो आहे। आम्ही तुमच्यापर्यंत येऊच पुन्हा एक महत्त्वाची बातमी येते आहे ती पाहूया। तटकरे, प्रफुल्ल पटेल हे लोकभवनकडे निघालेले आहेत। काही वेळातच शपथविधी होणार आहे आणि या शपथविधीसाठी उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे लोकभवनकडे निघालेले आहेत। थोड्याच वेळात सुनेत्रा पवारांचा हा शपथविधी होणार आहे। संध्याकाळी 5:30 वाजता हा शपथविधी होणार आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेतो आहोत। आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर तिथे उपस्थित आहेत। देवेंद्र, एरवी शपथविधी जेव्हा होणार असतो तेव्हा बराच गाजावाजा असतो, मोठी लगबग पाहायला मिळते, मात्र यावेळेसची परिस्थिती काहीशी वेगळी आहे। अत्यंत साधेपणानं हा शपथविधी होताना दिसतोय। अगदी बरोबर आहे हेमाली। पूर्वीचं राजभवन आणि आत्ताचं लोकभवन यामध्ये आपण यापूर्वी अनेक शपथविधी सोहळे पाहिलेले आहेत। त्यावेळेस मोठा उत्साह जो आहे तो कार्यकर्त्यांमध्ये आणि जे शपथ घेणार आहेत त्यांच्यामध्ये देखील पाहायला मिळतो। मात्र ही जी काही अकाली परिस्थिती निर्माण झालेली आहे, अजितदादांचं जे दुर्दैवी निधन झालं त्यानंतर त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। त्यामुळे अगदी साधे पद्धतीने या ठिकाणी ही सगळा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। एरवी आपल्याला ज्या पद्धतीची सभागृहामध्ये एक रचना पाहायला मिळते किंवा एक वेगळे पण पाहायला मिळतं ते यंदा आपल्याला दिसत नाही आहे। त्यामुळे अजित पवारांच्या निधनानंतर हा साधेपणाने शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। त्या दृष्टीने सर्व तयारी
या ठिकाणी पूर्ण झालेले सर्व प्रमुख लोक जे आहेत ती अगदी काही वेळामध्ये या सगळ्या लोकभवनच्या सभागृहामध्ये उपस्थित राहतील आणि त्यानंतर हा सगळा सोहळा जो आहे तो पार पडणार आहे. नक्की साधारणपणे किती वेळ हा शपथविधी होईल पूर्ण, किती वेळात पूर्ण होईल? हेमाली, या शपथविधीची वेळ जी आहे ती 5ची वेळ आहे आणि त्या दृष्टीने आपण बघतोय की तयारी तर पूर्ण झालेली आहे. शिवाय राष्ट्रवादीची नेते मंडळी असतील किंवा इतर मित्रपक्षातील नेते मंडळी, आमदार, मंत्री, प्रशासकीय अधिकारी जे आहेत त्या या सभागृहामध्ये आता दाखल झालेले आहेत आणि 5च्या सुमारास हा सगळा शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या उपस्थितीमध्ये हा सगळा शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. त्या दृष्टीने जसं मी सांगितलं की तयारी देखील पूर्ण झालेली आहे आणि अगदी साध्या पद्धतीने हा सगळा शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडणार आहे. आपण पाहतो आहोत सुनील तटकरे दाखल झालेले आहेत, त्यांच्याबरोबर धनंजय मुंडे देखील आहेत, प्रफुल्ल पटेल हे देखील लोकभवनमध्ये दाखल झालेले आहेत. काही वेळातच ते सभागृहात दाखल होतील. शपथविधी सोहळ्यासाठी सगळे नेते जमू लागलेले आहेत, मंत्री जमू लागलेले आहेत आणि अगदी काही वेळापूर्वीच आपण पाहिलेलं आहे बावनकुळे हे देखील भाजपचे नेते दाखल झालेले आहेत. आशिष जयस्वाल सुद्धा आहेत, त्यांच्याबरोबर आमदार संजय खोडके देखील आहेत. सगळी तयारी आजच्या या शपथविधीसाठी पाहायला मिळते आहे. लोकभवनमध्ये अगदी साधेपणातच हा शपथविधी होतो आहे. तिथं सगळे